पण सहसा जन्माकडे कसं पाहतो? एक एक आनंदी सुरुवात म्हणून, नाही का? एक कोरी पाटी जिथे अनंत शक्यता आहेत. पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते या कल्पनेला पूर्णपणे छेद देतात. ते म्हणतात की जन्म ही सुरुवात नाही, तर एका प्रक्रियेचा शेवटचा अपरिवर्तनीय टप्पा आहे. एक असा क्षण जो एका साखळीला सुरू करतो आणि त्या साखळीत म्हातारपण, दुःख आणि मृत्यू हे अटळपणे येतात. आजचा आपला उद्देश हाच आहे की द सायकल ऑफ जाती अँड द पाथ ऑफ बिकमिंग यातील काही अंशांच्या आधारे हे समजून घेणे की ही विचारप्रणाली जन्माला कोरीपाटी का मानत नाही, जन्माला एक ट्रिगर का म्हटलं जातं जो दुःखाची अटळ साखळी सुरू करतो. चला या गूढ संकल्पनांचा अर्थ उलगडून पाहूया. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ही विचारसरणी जन्माला केवळ एका घटनेच्या रूपात नाही पाहत, तर एका मोठ्या कार्यकारण भावाच्या साखळीतील एक महत्वाचा दुवा म्हणून पाहते. यालाच प्रतित्यसमुत्पाद म्हणतात. आणि या साखळीचा उलगडा करण्यासाठी आपल्याला 2 पाली शब्दांच्या मुळाशी जावं लागेल, भव आणि जाती. स्रोत सांगतो भवपच्चया जाती, म्हणजे भवामुळे जन्म होतो. त्यामुळे तो भव काय आहे हे समजून घेतल्याशिवाय जन्माचं हे गूढ उलगडणार नाही. भव हा शब्द आपल्या रोजच्या बोलण्यातला नाहीये. ऐकायला खूप गूढ वाटतं. भव म्हणजे काय? एखादा आत्मा आहे का जो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो? कारण सर्वसाधारणपणे पुनर्जन्माची कल्पना अशीच केली जाते, नाही का? हो, आई ही एक खूप सामान्य आणि स्वाभाविक धारणा आहे. पण इथेच हा स्रोत आपल्याला थांबवतो. भव म्हणजे आत्मा किंवा एखादी अचल कायमस्वरूपी गोष्ट नाही. तसं असतं तर सोपं झालं असतं. याउलट भव ही एक प्रक्रिया आहे, एक ऊर्जा आहे. याला आपण मानसशास्त्रीय गती किंवा सायकोलॉजिकल मोमेंटम म्हणू शकतो. विचार करा, आपल्या जुन्या सवयी, आपल्या मनात खोलवर रुजलेल्या वृत्ती, न सुटलेले प्रश्न, या सगळ्यांची एक एकत्रित ऊर्जा तयार होते. मृत्यूच्या वेळी शरीर संपतं, पण ही ऊर्जा, ही गती संपत नाही, ती पुढे ढकलली जाते. म्हणजे जसं एखादं रॉकेट अवकाशात पाठवल्यावर त्याचे खालचे टप्पे जळून जातात, पण रॉकेट त्याच गतीने पुढे जात राहतं. तसं शरीर संपतं, पण कर्माची गती तशीच राहते. अगदी समर्पक उदाहरण आहे. ती गती, ती प्रेरक शक्ती म्हणजेच भव. एका मेणबत्तीच्या ज्योतीने दुसरी मेणबत्ती पेटवण्यासारखं आहे. ज्योत तीच नाहीये, पण उष्णता आणि प्रकाश पुढे गेला. त्याचप्रमाणे भव हा कर्माचा साठा आहे, जो पुढच्या अस्तित्वाला आकार देतो, त्याला एक विशिष्ट दिशा देतो. म्हणूनच नवीन सुरुवात कधीच खऱ्या अर्थाने कोरीपाटी नसते. ती आधीच्या प्रवासाचा परिणाम असते. भव नसेल तर जाती नाही. ही ऊर्जा संपली की पुनर्जन्माचं चक्रही थांबतं. ठीक आहे, म्हणजे भव ही एक प्रकारची मोमेंटम किंवा कर्माची ऊर्जा आहे, जी नवीन जन्माला कारणीभूत ठरते. पण मग जाती किंवा जन्म म्हणजे नेमकं काय? फक्त एका बाळाने आईच्या गर्भातून बाहेर येणं एवढाच याचा अर्थ आहे का? कारण स्रोत सांगतो की याचा अर्थ खूप सखोल आहे. हो, आणि इथेच ही संकल्पना अधिक रंजक होते. स्रोत जातीचे 2 स्तरांवर विश्लेषण करतो. ते म्हणतात की जन्म म्हणजे केवळ एका शरीराची निर्मिती नाही. पहिली व्याख्या आहे स्कंधानम पातुभावो. याचा शब्दशः अर्थ आहे 5 स्कंधांचे प्रकट होणे. 5 स्कंध हे काय आहेत? म्हणजे आपण स्वतःला मी म्हणतो, पण हे स्रोत सांगतात की मी असं काही नाही आहे, तर आपण 5 वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण आहोत. अगदी बरोबर. मी ही एक तात्पुरती युती आहे, 5 घटकांची एक टीम आहे असं म्हणू शकतो आपण. पहिला आहे रूप, म्हणजे आपलं भौतिक शरीर. दुसरं आहे वेदना, म्हणजे भावना नव्हे तर सुखद, दुःखद किंवा तटस्थ संवेदना, फक्त कच्ची जाणीव. तिसरं आहे संज्ञा, म्हणजे ओळखण्याची प्रक्रिया, आपल्या मेंदूचं लेबल लावणारं काम, जसं की हा निळा रंग आहे किंवा हे गाणं दुःखद आहे. चौथा घटक आहे संस्कार, म्हणजे आपल्या मानसिक सवयी, आपल्या विचारांचे प्रवाह, मनात तयार झालेले खोलवरचे पॅटर्न्स. आणि या सर्वांना एकत्र धरणारा 5वा घटक आहे विज्ञान, म्हणजे शुद्ध चेतना किंवा अवेअरनेस. वा, म्हणजे जन्म म्हणजे फक्त एका शरीराचा जन्माला येणं नाही, तर ह्या 5 घटकांच्या टीमचा अचानक ऑनलाईन येणं आहे. आपलं शरीर, आपल्या संवेदना, आपली ओळखण्याची क्षमता, आपल्या मानसिक सवयी आणि आपली चेतना, या सगळ्यांचं एक पॅकेज एका क्षणात सक्रिय होतं. ही तर एक मनोशारीरिक घटना झाली ना? हो,
सायकोफिजिकल फिनॉमिनॉन. ह्या पाचही संज्ञांशिवाय व्यक्ती म्हणून अस्तित्व शक्य नाही. जेव्हा किंवा कर्माची ऊर्जा एका नवीन अस्तित्वाला जन्म देते, तेव्हा ती केवळ एक शरीर निर्माण करत नाही, तर हे संपूर्ण पॅकेज तयार करते. आणि गंमत म्हणजे ही टीम कायमस्वरूपी नसते. हे घटक सतत बदलत असतात, एकत्र येतात आणि विखुरतात. त्यामुळे मी नावाची कोणतीही एक स्थिर गोष्ट नाही, तर या 5 घटकांचा एक सतत बदलणारा प्रवाह आहे. हे स्वीकारायला खूप कठीण आहे. म्हणजे मी एक व्यक्ती नसून एक प्रक्रिया आहे. बरं, तर हे झालं आपलं अंतर्गत सॉफ्टवेअर, जे जन्माच्या वेळी ऑनलाईन आलं. पण हे सॉफ्टवेअर जगाशी संवाद कसा साधणार? त्याला बाहेरच्या जगाशी जोडण्यासाठी काहीतरी लागेल ना? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आणि इथेच जातीची दुसरी व्याख्या येते. आयतनानं पटिलाभो. याचा अर्थ आहे इंद्रियांची प्राप्ती होणे. आयतन म्हणजे जगाशी संपर्क साधण्याची 6 द्वारे: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि या सर्वांना एकत्र आणणारं मन. पटिलाभो म्हणजे प्राप्ती होणे. अच्छा, म्हणजे स्कंद हे जर ऑपरेटिंग सिस्टीम असेल, तर आयतन हे त्याचे पोर्ट्स आहेत. USB पोर्ट, स्क्रीन, स्पीकर, कीबोर्ड. त्याशिवाय ते ऑपरेटिंग सिस्टीम डब्यात बंद राहील. तिचा काहीच उपयोग होणार नाही. उत्तम ॲनॉलॉजी आहे ही. जाती किंवा जन्म म्हणजे केवळ मन आणि चेतना असणं नाही, तर त्या मनाला आणि चेतनेला जगाशी जोडलं जाणं आहे. डोळ्यांमुळे आपण रूप पाहतो, कानांमुळे शब्द ऐकतो आणि मनामुळे विचार करतो. या इंद्रियांशिवाय स्कंधांचा समूह जगाचा अनुभव घेऊच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर जन्म म्हणजे केवळ अस्तित्वात येणं नाही, तर जगाशी क्रिया-प्रतिक्रिया करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज होणं. स्कंधानं पातुभावो ही अंतर्गत निर्मिती आहे, तर आयतनानं पटिलाभो ही त्या निर्मितीची बाह्य जगाशी जोडणी आहे. या दोन्ही गोष्टी मिळून जातीची प्रक्रिया पूर्ण होते. ठीक आहे, आता चित्र स्पष्ट होतंय. मागच्या जन्माची कर्माची ऊर्जा म्हणजे एका नवीन मनोशारीरिक पॅकेजला म्हणजे 5 स्कंदांना सक्रिय करते आणि त्याला जगाशी संवाद साधण्यासाठी इंद्रिये म्हणजे आयतन देते. या संपूर्ण प्रक्रियेला जाती किंवा जन्म म्हणतात. पण मग आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं काय? जन्मानंतरच्या घटना अनिवार्य आणि अटळ का असतात? हे ऐकायला खूप भीतीदायक आणि निराशाजनक वाटतं. हो, आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. स्रोत म्हणतो, एकदा का जन्म झाला की त्यानंतरच्या सर्व घटना अनिवार्य आणि अटळ होतात. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही, पण याचा अर्थ असा आहे की जन्मासोबत काही गोष्टी पॅकेज डील म्हणून येतात. ज्या क्षणी हे 5 स्कंध आणि 6 इंद्रियांचं शरीर अस्तित्वात येतो, त्याच क्षणी ते निसर्गाच्या नियमांच्या अधीन होतं. आणि निसर्गाचा नियम काय आहे? बदल, क्षय आणि नाश. म्हणजे ज्या क्षणी जाती होते, त्याच क्षणी जरा मरण म्हणजे म्हातारपण आणि मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. ती टाळता येत नाही. बरोबर. जो जन्माला आला आहे तो वृद्ध होणारच आणि त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्याला आजारपण येणार, त्याला प्रिय व्यक्तींचा वियोग सहन करावा लागणार, त्याला नको असलेल्या गोष्टींचा सामना करावा लागणार. या मूलभूत सत्यांपासून कोणीही पळ काढू शकत नाही. जन्म म्हणजे या अटळ चक्रात प्रवेश करण्याचं तिकीट आहे. पण एक मिनिट, मग आयुष्यात आनंद नाही का? प्रेम, यश, समाधान या सगळ्या गोष्टींचं काय? ही विचारसरणी फक्त नकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करते का? नाही, अजिबात नाही. ही विचारसरणी आनंद किंवा सुख नाकारत नाही, पण ती आपल्याला आठवण करून देते की सुख सुद्धा तात्पुरतं आहे. आणि ज्या सुखाला आपण घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ते निसटल्यावर पुन्हा दुःखच होतं. त्यामुळे मूळ समस्या सुख किंवा दुःख नाही, तर बदल किंवा अनित्यता आहे. आणि जन्मामुळे आपण या अनित्यतेच्या जगात प्रवेश करतो. हे वाक्य आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर जन्म या घटनेचा गांभीर्य समजवण्यासाठी आहे. ती केवळ आनंदाची घटना नाही, तर एका मोठ्या जबाबदारीची आणि एका अटळ प्रवासाची सुरुवात आहे. म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला जीवनाकडे अधिक वास्तववादीपणे पाहायला शिकवतो. तो सांगतो की जीवनाच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दुःख, म्हातारपण, मृत्यू हे बग्स नाहीत, तर ते फीचर्स आहेत. ते जन्मासोबतच येतात.
अगदी तसंच. आणि हे समजल्यावरच या अटळ चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय हा प्रश्न निर्माण होतो, ज्याची चर्चा प्रतित्य समुत्पादाच्या पुढील अभ्यासात केली जाते. पण सुरुवात या कटू सत्याला स्वीकारण्याने होते की एकदा अस्तित्वाची ही साखळी सुरू झाली की तिचे परिणाम भोगणं अपरिहार्य आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण जाती किंवा जन्माबद्दलच्या आपल्या सामान्य कल्पनांना एक वेगळाच छेद दिला. जन्म म्हणजे केवळ शरीराची निर्मिती नाही, तर ते 5 स्कंधांचं म्हणजे शरीर, संवेदना, ओळख, सवयी आणि चेतना यांचं एकत्र येऊन सक्रिय होणं आहे. आणि केवळ सक्रिय होणं नाही, तर जगाचा अनुभव घेण्यासाठी 6 इंद्रियांच्या माध्यमातून जगाशी जोडलं जाणं आहे. या इंद्रियांशिवाय जगाशी कोणताही संवाद शक्य नाही. आणि हे सगळं का घडतं? तर भव नावाच्या मागच्या कर्मांच्या ऊर्जेमुळे. त्यामुळे जन्म हा अपघात नाही, तर एका दीर्घ प्रक्रियेचा नैसर्गिक परिणाम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या क्षणी जन्म होतो त्याच क्षणी आपण एका अशा प्रवासाला लागतो जिथे म्हातारपण आणि मृत्यू हे अटल टप्पे आहेत. ज्याची मुळं भूतकाळातल्या कर्मांमध्ये आहेत आणि ज्याचे परिणाम भविष्यात अटळ आहेत. ही एक शक्तिशाली आणि आपल्याला अंतर्मुख करणारी संकल्पना आहे. नक्कीच. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात घोळत राहतो. स्रोत म्हणतो की जन्मानंतर दुःख, म्हातारपण आणि मृत्यू हे अटळ आहेत. समजा आपण हे मान्य केलं, पण त्याचवेळी आपले संस्कार म्हणजे आपल्या मानसिक सवयी यासुद्धा आपल्या अनुभवांना आकार देतात हेही आपण पाहिलं. मग जर आपल्या प्रवासाचं अंतिम ठिकाण म्हणजे मृत्यू ठरलेला असेल, तर मग आपल्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे का? की खरं स्वातंत्र्य हे अंतिम ठिकाण बदलण्यात नाही, तर त्या अटळ प्रवासाचा अनुभव कसा घ्यायचा हे निवडण्यात आहे. यावर विचार करायला हवा.